नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर भाई आता सकाळी सकाळी मस्तपैकी चाललो आहे भाई. इकडे पाहू शकता गायज मस्तपैकी रनिंग करायला जातो बा आता. पण आज मला धुयार दिसून राहिली. पाहू शकता, तुम्हाला दिसते का नाही दिसत, नसून दिसत. तर आज मला थोडीफार म्हणजे दररोजपेक्षा आज धुयार दिसून राहिलेली आहे. तर आणि आज हो थोडी थंडी पण जास्त वाटून राहिली मला. रात्री बी मी 12:30 वाजता आलो तर तेव्हा पण थंडी जास्त वाटत होती. पण जेव्हा मी कंपनीमध्ये होतो तेव्हा तेवढी थंडी वाटून नाही राहिली होती. तर आज आहे म्हणजे नॉमिनी तरी थोडीफार म्हणजे थंडी आहे, म्हणजे जशी दररोजच्यापेक्षा जास्त आहे का नाही. दररोजच्यापेक्षा थोडीफार जास्त थंडी आहे आज. तर आता मस्तपैकी चाललो बा मी, आहे का नाही. तर मस्तपैकी चिमण्याचा आवाज येऊन राहिला बा, आहे का नाही. काय चिमण्याचा आवाज म्हणजे खतरनाक. हा आवाज म्हणजे सिटीमध्ये नाही भेटत. हो बे, हाय धुयार आहे का नाही. तर सिटीमध्ये नाही भेटत यार हा आवाज ऐकायला, कारण की सिटीमध्ये पाखरच नाही राहिले चाले. कुठं गेले का अजून, आहे का नाही. म्हणजे मेले म्हणा, कुठं गेले कायचे म्हणजे टावरचे वायराबाई मेले ते. तर सिटीतून कमी झाले आणि सिटीमध्ये कसं आहे तर घरं बंदत आहे का नाही. त्या कारणानं होऊ शकते असं, आहे का नाही. तर असा विषय आहे. तर धीरे धीरे म्हणजे आता थंडी बी कमी होईल. नाही, जानेवारी महिना पूर्ण राहते आहे ना. फरवरीपासून होईल धीरे धीरे कमी. तर आता जानेवारीच महिना सुरू आहे का नाही. तर बढिया काम आहे मस्तपैकी, आहे का नाही. तर आता मस्त रनिंग करतो. रनिंगच्या व्यतिरिक्त मी काहीच नाही करून राहिलो आहे, फक्त रनिंगच करून राहिलो आहे. आता इच्छा झाली तर काहीतरी म्हणजे थोडंफार करून घेतो, कारण की आपल्याला म्हणजे सध्या फिटच राहायचं आहे. सध्या फक्त शरीराला सवय पडायची आहे आता, कारण की आपल्याला त्रास येणं सुरू झालेला आहे. तर त्या कारणानं, आहे का नाही. आणि मस्तपैकी धुयार पडलेली आहे. इकडे दिसते का तुम्हाला, पाहू शकता. इकडे दिसते का नसून दिसत, म्हणजे थोडीफार मस्त धुयार की मस्त पडून राहिली, आहे का नाही. तर धुयारीचं कारण म्हणजे यार तब्येतीचं बी कारण म्हणते का बा, म्हणजे तब्येत खराब होऊ शकते धुयारीमुळे. म्हणजे जास्तच जर पडली तर तब्येत बी खराब होते, असा बी विषय आहे ह्या धुयारीमुळे. आणि का म्हणते गव्हासाठी बी चांगला वाटते, म्हणजे गव्हासाठी जर धुयार जर पडली तर गहू म्हणजे लवकर निघते का होते काजे ना. पण मस्त इथं गहू आहे आणि पाहू शकता मस्त तिथं धुयार की म्हणजे कसं आहे, पाण्याचा हे चालते का नाही. तर पाण्याच्या ठिकाणी जास्त धुयार नाही, आहे का नाही. म्हणजे तिथं हिरो आहे ना, त्या कारणानं, आहे का नाही. तर आता मस्तपैकी ग्राउंडवर जातो. आणि धुयारचं म्हणजे बिमार पाडते पण भाई, धुयार लोकांना बिमार पाडते, हे 100% आहे. बिमार पाडणं ह्या तिचा जन्मसिद्ध अधिकार आहे धुयारचा. आणि बिमार पाडल्याशिवाय तिला काही गमत नाही ना. प्रत्येक ऋतूमध्ये बिमार पडतेच म्हणा माणूस, कारण की भाई म्हणजे प्रत्येक माणूस नाही पडत म्हणा. ज्याची इम्युनिटीच स्ट्रॉंग असेल तो नाही पडत, ज्याची इम्युनिटी स्ट्रॉंग नाही आहे तो पडते. कारण की त्याला म्हणजे सर्वाईव्ह करावं लागते. म्हणजे ज्या ऋतूमध्ये तो राहून राहिला त्याच्या अपोजिट जावं लागते ना, कारण की प्रत्येक 4 महिन्याबाद ऋतू चेंज होते. त्या कारणानं मग आता हिवाळा आहे तर मग उन्हाळा लागेल, मग पावसाळा लागेल. तर असा विषय आहे का नाही. तर आवाज येऊन राहिला यार कोणाचा तरी आपल्याला. इकडे पोट्टी येऊन तयार आहे वाटते, आहे की नाही. काय इकडे पोट्टे आलेले आहे, पाहू शकता. कोणते काय जण बा कणपय देशी. इकडे पोट्टे आलेले आहे, पाहू शकता. हर्षा आहे, हर्षासोबत कोण आहे काय जण.
कोण आहे तो पोरगा? कुठचा मित्र? कधी आले तुम्ही? हो 5 वाजता आले का? कायले? काय झालं डोळ्याले? दाखव ना काऊन. तर गाईज आता मस्तपैकी रनिंग करतो बा आम्ही, आहे का नाही? तर तिकडे चंदू मामा निघालेले आहे, तुम्हाला दिसते का नाही दिसत बारीक. इकडे पाहू शकता गाईज मस्तपैकी नजारा आहे का नाही? चिमण्या बोंबलून राहिलेल्या आहे. मित्रांनो आता मस्तपैकी रनिंग केली बा बड्यापैकी. तर आपल्यासोबत आज हे दोघं मस्तपैकी. कसं वाटते बाबू तुला आज आला इकडे? तर चांगलं वाटून राहिलं तुला रे? चांगलंच वाटते का? काय म्हणते तावलं काल तुला काहीतरी डसलं म्हणते? कोण डसलं? ते मावशी डसली म्हणते गाईच. त्याला त्याची मावशी कुठं डसली माहित आहे का? डोळ्याले. कोणती मावशी? मधमाशी, आहे का नाही गायज? तर मस्तपैकी नजारा देख सकते हो गायज, देखो, आहे ना मस्तपैकी. आता घरी चाललो बा आम्ही. अबे हे पोट्टू कुठे गेली? इकडे बंधारा पाहायला गेले होते, पण तिथं बंधाऱ्यामध्ये काही पाणी आहे नाही ना, तो पूर्ण बुजलेला आहे. कारण की मीच पहिले पाहून आलेलो आहे जेव्हा मी रनिंग स्टार्ट केली होती तेव्हा. कारण की मी तिथं पोहायला जात होतो का नाही लहानपणी. तर गाईज नजारा मस्त दिसून राहिला यार, मस्त बाय, खतरनाक नजारा. तर गाईज अभी घर जाते बड्यापैकी मस्तपैकी. यानं हाती का घेतलाय पाहू शकता गाईज. का घेतलं? ह्या पाय घोडा, पाय घोडा, घोड़ा देख सकते हो गाइज. अपने छोटे भाई ने घोड़ा उठाया उसने. तो अभी घर जाते बढ़िया भाई की, है ना. ये पत्थर देख सकते हो, पत्थर रोड पे मतलब लग गया वग गया किसी को तो गिर जाएंगे ना, कोई बच्चा है ना. तर चला मग उचलून ठेव म्हटलं सर. हा खोड कोण धकावलं बे तिकडे? तुम्ही नसले का? तुम्ही ना आहे का नाही. तर आता घरी जातो बा. बसत 3-4 वेळेस म्हणूनच टाकलं सर झालं मी ना. आहे का नाही. मस्तपैकी हर्षा चाललेला आहे घरी. वातावरण मस्त है ना हर्षल भाई. दिस इज ये देख सकते हो क्या बना है इसने. क्या बना है रे बाबू? तेरे को नहीं बताओ? क्या बताओ तेरे को? क्या बताओ तेरे को? तर मित्रांनो आता टाकायचं आपल्याला बड्यापैकी शेण. तर असा नजारा आपल्या म्हशी वाट पाहून राहिले आपलं शेण टाकासाठी. शेण टाक म्हणते लवकर. तर आता बड्यापैकी शेण टाकतो बा मी, आहे का नाही. इकडे ते खाजून राहिलेली आहे तिचे अंग मस्तपैकी. तर चलो फिर गाइज अभी शेण डालते मस्तपैकी, है ना. तर गाइज इधर देख सकते हो अपने काय वासरं पाहू शकता. इकडे मस्तपैकी 2 आहे पिल्ले. आणखी इकडे एक आहे मस्तपैकी खेळून राहिलेलं आहे. एक तिकडे झोपून आहे मस्तपैकी पाहू शकता. मस्त झोपलं बुडू काही. तर इकडे एक हे मस्त फिरून राहिलेलं आहे. मस्त लाईफ आहे यार यांची, किती चांगली लाईफ आहे. मस्त खाओ पिओ ऐश करो और सो जाओ, है ना. तो चलो फिर अभी जाना अपने को काम पे. तो अभी ये मस्त हिंडून राहिलेला आहे तिकडे. बाकीचे तिकडे बी आहे एक पाहू शकता, आहे का नाही. तर ठीक आहे मग आता मी मस्तपैकी कामावर जातो बा. तर मित्रांनो आता चाललो बा मी मस्तपैकी कामावर. तर तयारी वारी केली बढियापैकी. आपली गाडी तिथे उभी आहे. तर गाडी घेतो मस्त आणि घरी जातो. तर चलो फिर आजचा ब्लॉग इथंच खतम करू. भेटू मग उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.